और अगर हमें ये बात की शर्म नहीं आती कि हम निष्क्रिय बन के बैठे रहे हैं, आज दलित राजनीति का मायना क्या हुआ है? संघर्ष दिखता है कहीं? दलित पैंथरों के बाद मैं था तभी, मैंने देखा है कि दलित पैंथरों ने अपनी शक्ति प्रदर्शन किस तरह से किया था और उसके कारण बाकी सब के ऊपर उसका क्या प्रभाव हुआ था, मैंने देखा है। आज चुनाव के पहले दलितों की राजनीति की सौदेबाजी करने के सिवा नेता करते क्या है, वो मुझे बताइए आप। आरक्षण राहिलेलं नाही। मोदीने रेल्वे विकली, मोदीने विमानतळ विकली, मोदीने खाणी विकल्यात हा तुमच्या, मोदीने नद्या विकल्या, बंदरं विकली, अख्खा देश विकायला घेतलेला आहे। आरक्षण राहिले कुठे? आपलं काय नियोजन आहे? आपण कसं ह्याच्यामध्ये जाणार आहोत? जे भीतीचं वातावरण केलेलं आहे त्याचा सगळा संबंध रोजगाराशी येतोय, आरोग्य यंत्रणेशी येतोय, सगळ्यांशी येतोय। तुम्ही एक गोष्ट अशी वेगळ्या ह्याच्यामध्ये बघूच शकत नाही, तुम्हाला त्या चष्म्याने त्या दुर्बिणीतूनच बघावं लागेल। परवा मला कोणीतरी मुलाखतीत विचारलं, तू असा एक बोल, मी काहीतरी कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोललो तर म्हटलं तू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल। म्हटलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असण्याकरता कोर्टाला स्वतःच्या गरिमा माहित पाहिजे आधी, पहिली गोष्ट म्हणजे। मनुस्मृती धर्माच्या राज्यकर्त्यांनी केला आणि संविधान हा लोकांनी पाठवलेला राज्यकर्त्यांनी केला। पण हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी सांगितलेला मुद्दा आपण 26 नोव्हेंबर किंवा 26 जानेवारी या 2 दिवशी बोलतो आणि मधल्या काळात विसरून जातो। लोकशाहीचं सामाजिकरण झालंय का? आणि ते करण्यासाठी मी काही केलंय का? किंवा इथल्या व्यवस्थेने ते घडू द्यावं यासाठी काही केलंय का? पन्नासाव्या वर्षी आपण शिवाजी मंदिर मध्ये मुंबईच्या हृदयात मध्यवर्ती ठिकाणी आलोय। याचं एक कारण आहे, या मध्य मुंबईतून ज्या शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना भागवत धारातीर्थी पडला, त्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी शहराच्या मध्यभागी आलो। आजच्या सभेचा विषय काय? संविधान की मनुस्मृती? जाणकार आहेत इथे सगळे। सभेच्या वक्त्यांमध्ये पॅन्थरचं हौतात्म्य, भागवतचं शहीद होणं, वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेच्या विरोधामधल्या लढ्यामध्ये भागवतचं जाणं, त्या लढ्याचे सोल्जर, त्याचे सरसेनापती या विचारपीठावर असणं, समोर असणं, या लढ्यातले अनेक सैनिक समोर असणं आणि याच मंचावर देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पंतू असणं, एक वेगळा प्रयोग आहे। दादा हसतायत आणि तालमीत दादांचाच तयार झालोय। माझ्या डोक्यात हे सुरू होतं की कुठल्या वळणावरती या टप्प्यावर आपण आलेलो आहोत। म्हणजे ज्या चर्चा आमच्या अनेकदा नाक्यावर, हॉटेलमध्ये, बैठकांमध्ये व्हायच्या की नेमकी चूक कुठे झाली, आणि नंतर एक व्हिडिओ परुळेकर दादांचा आला। आम्ही म्हणालो हे आम्ही गेले कित्येक वर्ष बोलतोय, आमच्याकडे मीडिया नव्हता, आवाज नव्हता। आम्हाला खूप बरं वाटलं की आमचा व्हॉइस
जे आमचं म्हणणं होतं, जे आमचं दुःख होतं ते वोकल होतंय, हा आमचा आवाज जातोय. आणि म्हणून आम्ही ही नियोजनच असं ठेवलं की देशाला गरज कशाची आहे. गांधींचे पंतू आहेत, अन्यायाच्या विरोधात लढणारा पॅन्थर आहे आणि भागवतच्या जाण्याचा दिवस आहे. आणि भवतालची परिस्थिती काय आहे ते तुम्ही सगळे जाणता. काल एका चॅनलचा गळा घोटलाय. आज सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुरू आहेत. इतकी भयान अवस्था आहे की आपण म्हणतो की हिस्ट्री रिपीट हिमसेल्फ. इतिहासाला पुन्हा एकदा आपली पुनरावृत्ती करावी लागेल. आणि हे करत असताना एक जो डेथलॉक आहे, या डेथलॉकला पण आपल्याला हात घालावा लागेल. जे आपलं म्हणणं होतं की ह्याला का म्हणून हा डेथलॉक लागलेला आहे, त्याला आपल्याला हात घालावा लागेल. न्यायालयीन व्यवस्था किंवा आमचा न्यायालयावर विश्वास, सगळ्या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी आपण आज बघतोय काय नेमकं त्या बाबतीत घडतंय. विरोधासाठी रस्त्यावर येत असताना आमच्यावर लेबलं लावली जात आहेत, नक्षलवादी आहे, अमकं आहे, ठमकं आहे, विशिष्ट जात धर्म बघून लेबलं लावली जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूने प्रचंड मुस्कटदाबी सुरू आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिलाय. माझा एक डेथलॉक या वळणावर हा पण आहे की मला बुद्ध दिलाय, देशाचे राष्ट्रपिता गांधी आहेत आणि मला चारी बाजूनी माझ्या घरात कोंडलंय. आत्ताच्या या तरुणाला या डेथलॉक मधला मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून अभिवादनाच्या सभेच्या या बॅनरचं ज्यावेळी डिझाईन माझ्याकडे आलं त्यावेळी औचितपणे एक सेंटेन्स माझ्या तोंडून आलं की पेरत जाऊ तुझ्या रक्ताचा एक एक थेंब नव्या पॅन्थरच्या जन्मासाठी. मैं जब भी ऐसी सभाओं में आता हूं तो एक चिंता मुझे होती है, क्योंकि मैं देखता हूं कि बापू के आने के पहले भारत में जो नेतृत्व था वो जिस परिस्थिति में रहता था, वो परिस्थिति वर्तमान भारत में मुझे दिखाई दे रही है कि जो कांग्रेस बनी थी उसका भी काम सिर्फ इतना होता था कि साल में एक बार कोई अच्छे शानदार सभागृह में वो अपनी सभा करते थे और सारे नेता एक के बाद एक आके बहुत ज्ञानी प्रवचन करते थे और बहुत धुआंधार भाषण करते थे और एक दूसरे के लिए तालियां बजाते थे. आज भी मुझे वही परिस्थिति दिखाई देती है कि ऐसी सभाओं में ऐसे लगने लगा है कि हम लोग मुशायरों में शायर हैं, तालियां बटोरने के लिए आए हैं. कौन सबसे ज्यादा ताली बटोर सकता है वैसी भाषण करते. आपने औरंगजेब के वाकये की बात की कि भाई स्टेटस पे औरंगजेब की तस्वीर लगाई इसलिए उसके खिलाफ कानूनी कार्रवाई की गई. वो जब हुई, जब मैंने वो खबर पढ़ी, मैंने मेरी सोशल मीडिया प्रोफाइल पे से मेरी तस्वीर हटा दी और औरंगजेब की तस्वीर लगा दी. 3 महीने तक मेरी प्रोफाइल पिक्चर औरंगजेब की थी. बहुत सारों ने मुझे मैसेज किए, बहुत भद्दी तस्वीर क्यों लगाई है, निकाल दीजिए, लोग चिढ़ते हैं उससे. मैंने कहा चिढ़ाने के लिए ही लगाई है, जो चिढ़ते हैं उनको चिढ़ाने के लिए ही लगाई. आपको क्यों चिंता होती है? क्योंकि ये मुझे कहने वाले मेरे मित्र थे. ये आज की जो सभा का विषय दिया है, संविधान या मनुस्मृति, उसके बाद एक प्रश्न चिन्ह है. वो प्रश्न चिन्ह बहुत महत्व का है क्योंकि हम सब ने वो प्रश्न चिन्ह वहां लगाया है कि संविधान बड़ा है या मनुस्मृति. ये सोच ही क्यों होनी चाहिए आज के आजाद भारत में?
क्योंकि हमारी इस सोच से जिनको मनुस्मृति लगानी है उनको ताकत मिल रही है। आज जब आज इस राज्य में संविधान का खून किया गया, हम यहां बैठ के विद्वान भाषण कर रहे हैं। हम रास्ते पे नहीं होने चाहिए थे? विधानसभा के बाहर खड़े रहकर उनको ये नहीं कह सकते थे कि 50 खोखे ठीक है लेकिन सब कुछ ओके मान्य नहीं है? देखिए, यही बात मुझे खटकती है। हंस देते हैं हम लोग, जैसे कोई कॉमेडी शो में गए हो। ये हमारी त्रासदी है, ये रमुज नहीं है, हमारी कॉमेडी नहीं है, ये वक्त हमारी ट्रेजेडी का है। और वो ट्रेजेडी हम सब ने की, हमारे ऊपर लेके आए। क्यों? ये क्यों हो रहा है? ये आसान किसने किया? तो मैं दोष मेरे दलित भाई बहनों को दूंगा कि उन्होंने, और मैं मानता हूं कि जरूरी था, लेकिन उन्होंने ये एक विचार कर दिया कि ये संविधान हमारा धर्म ग्रंथ है, हमारे नेता बाबा साहेब ने हमको दिया हुआ हमारा धर्म ग्रंथ है। उस विचार ने हिंदुत्ववादियों के लिए ये आसान कर दिया कि हाँ ठीक है, संविधान तुम्हारा है, मनुस्मृति हमारी। ये कभी हमने सोचा नहीं था कि बाबा साहेब ने दलितों को ही सिर्फ संविधान नहीं दिया था। मैं अपने आप को 2 आशीर्वादों का प्राप्त मुझे हुए। एक ऐसे इंसान का आशीर्वाद जिसका वंशज मैं हुआ, जिसने आजादी दी। दूसरा आशीर्वाद बाबा साहेब का मुझे मिला कि संविधान दे के देश बनाया और उस देश का नागरिक मुझे उन्होंने बनाया। ये बात हम क्यों भूल रहे हैं? हम क्यों ये सारी चीजों को नजरअंदाज कर रहे हैं? क्योंकि कहीं ना कहीं जाकर हम में भी वो वृत्ति है कि हम और हम आज भी, हम आप देखिए हमारे जय घोष में हमने अपने आप को कितना बांट लिया है। एक वर्ग है जो जय भीम कहेगा, एक वर्ग है जो जय श्री राम कहेगा। मैं हमेशा गांधीवादियों से झगड़ता रहता हूं, लेकिन गांधीवादियों का एक उपकार मैं मानना चाहता हूं कि उन्होंने वो प्रथा नहीं की कि जय गांधी करके गांधी को भी एक विशेष वर्ग के लिए कर दे। वो करना आसान होता, बहुत आसान होता, और आज ऐसी सभाएं होती जहां सब जय गांधी करते, और उतने तक ही उस विचारधारा को सीमित करके रख देते, उसके आगे कुछ नहीं। क्योंकि हमारी संस्कृति में यह है कि जिस क्रांति से डर लगता हो उस क्रांति की एक प्रथा बना दो, परंपरा बना दो, और घंटियां बजा के पूजा करो। गांधी की बात करो, 2 अक्टूबर 30 जनवरी। संविधान की बात करने को 1 तारीख, बाबा साहेब की बात करने को 1 तारीख। जैसे उन लोगों की महानता को हमने कुछ प्रसंगों में संकुचित करके रख दिया। दोष किसका है? जिनको वो करना था, जिनको उसका फायदा हो रहा था उसका, कि जो लोग ये अपने आप को बता रहे थे कि हम ही रक्षक है उस परंपरा के, और वो परंपरा हमारी ही सिर्फ है, और वो करके उसको कुंठित करते जा रहे थे। उसकी दलित पैंथरों के बाद दलितों पे अत्याचार बंद हो गए। मैं सोच रहा था कि आजाद भारत में जितने भी दलितों का कत्ल हुआ है, उनका नाम अगर मैं लेना लगूं और कहूं कि मैं श्रद्धांजलि दे रहा हूं, तो मुझे लगता है पूरा दिन निकल जाएगा, लेकिन वो लिस्ट खत्म नहीं होगा। क्या हम रास्ते पे आए? जब ये मुल्क आजादी के 75 साल मना रहा था, घर घर तिरंगा मोदी ने हमें दिया था ना, उस 15 अगस्त के 2 दिन पहले
इंदर मेघवाल नाम के एक बच्चे को उसकी प्यास बुझाने सवर्ण के मटके से 2 घूंट पानी पीने के लिए मार डाला गया। हम रास्ते पे आए, सभाएं की, बहुत धारदार भाषण किए, रास्ते पे आए हम, शर्म नहीं आती? हमें शर्म नहीं आती क्या? ये सवाल पूछना चाहिए कि नहीं? और अगर हमें ये बात की शर्म नहीं आती कि हम निष्क्रिय बन के बैठे रहे हैं, आज दलित राजनीति का मायना क्या हुआ है? संघर्ष दिखता है कहीं? दलित पैंथरों के बाद मैं था तभी, मैंने देखा है कि दलित पैंथरों ने अपनी शक्ति प्रदर्शन किस तरह से किया था और उसके कारण बाकी सब के ऊपर उसका क्या प्रभाव हुआ था, मैंने देखा है। आज चुनाव के पहले दलितों की राजनीति की सौदेबाजी करने के सिवा नेता करते क्या है, वो मुझे बताइए आप। तू कोण आहेस हे सुद्धा समाजाला माहित नसतं, पण आंबेडकर चळवळीमध्ये तू समाज शहीद झाल्यामुळे आज संपूर्ण समाज तुला आज देखील विसरलेला नाही। भागवत तो मोर्चा कशासाठी होता? तो मोर्चा कशासाठी होता? भागवत तो दलित पॅंथरचा मोर्चा होता। दलित पॅंथर कशासाठी होती? दलित पॅंथर याच्यासाठी होती की त्या दिवशी त्या 72च्या काळामध्ये पुण्याजवळच्या बावडा गावामध्ये संपूर्ण समाजाला बहिष्कृत टाकलं होतं। त्यांना अन्न पाणी, लहान बाळाला दूध सुद्धा मिळू शकत नव्हतं, अशी कोंडी केली होती समाजाची। दलित पॅंथर कशासाठी होती? दलित पॅंथर म्हणजे याच्यासाठी होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानाच्या मार्फत लोकशाही राज्य प्रणाली दिली होती की ज्या लोकशाही प्रणालीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मूल्य प्रमुख मानली गेली होती। शहीद भागवत तू सुद्धा त्याच पैकी एक होतास आणि ह्या प्रस्थापितांच्या बळी जाण्याच्या प्रक्रियेमध्ये तू बळी गेलास। आज तुझी फार आठवण येते, तुझ्यामुळे ही दलित पॅंथरची आजही उणीव जाणीव होते। या परिस्थितीच्या ह्या पार्श्वभूमीवर भागवत तुझ्यासारखे तरुण हवे होते। तू परत ये भागवत, परत ये भागवत। जय भीम। संविधान की मनुस्मृती याच्याबद्दल आपण बोलतोय, तर मला असं वाटते की भूमिका स्पष्ट झालेली असेल। मी जर इथे आलेली आहे आणि तुमच्याशी बोलते याचा अर्थ संविधानच, कारण मनुस्मृती जर असती तर मला इथे येऊनही दिलं नसतं आणि इथे ज्या कोणी महिला इथे बसलेल्या आहेत त्यांनाही दिलं नसतं। त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे, फक्त मुद्दा असा राहतो की आता करायचं काय। भूमिका तर घेतली, संविधान तर घेतलंय, पण मग करायचं काय? म्हणजे आत्ता या देशामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचं जर आपण थोडंसं बघायचं, आजूबाजूला बघण्याचा जर प्रयत्न केला, देश असेल, राज्य असेल, मी म्हणते आपली वस्ती असेल, तुम्ही जिथं कुठे राहत असाल ती वस्ती असेल, तिथं काय चाललंय ते किती आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय, हा एक प्रयत्न आपण करायला पाहिजे। म्हणजे सत्तेमध्ये असणारे लोक, एका धर्माला घेऊन जो उन्माद सुरू आहे त्याच्याबद्दल जर आपण पाहिलं तर बाकीच्या लोकांनी संविधान घ्यायचं की मनुस्मृती घ्यायचं याचा विचार आपण आपल्या लेवलला करायला पाहिजे, ते बघायला पाहिजे। माझ्यासाठी महत्त्वाचं संविधान का वाटतं? संविधान अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी दाद मागू शकता, मग ते तुमचं पाण्याचा प्रश्न असू द्या, रेशनचा प्रश्न असू द्या, किंवा तुम्हाला एखाद्याचा विरोध करायचा असेल, मला तुझं नाही पटत, हा बोलण्याचा अधिकारही संविधान देतं, ते मनुस्मृती आपल्याला देत नाही। आणि हे वेगळं सांगायला नको, त्याचं एक उदाहरण जर घ्यायचं असेल की जो कालचा आलेला निकाल जर तुम्हा सगळ्यांनी पाहिला असेल, ऐकलं असेल की बिल्किस बानोवरती जे 11 लोकांनी बलात्कार केलं होतं त्यांना सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की ते परत जेलमध्ये जाऊ शकतात, त्यांची जी मुक्तता होती ती रद्द केलेली आहे। मला वाटतं ही संविधानाची ताकद आहे आणि ती आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे की ती कशी बाबा पूर्ण आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाईल। आता आपलं पण काय झालंय ना, आपल्या सगळ्यांचे तोंड झालेत एकमेकाच्या विरोध,
है ना. म्हणजे सर्वसामान्यांनी कुणाकडे जायचं, त्यांनी कुणाला बघायचं. आपण बाबासाहेबांचं नाव घेतो आणि सांगतो की संविधान आमच्या बाबांनी लिहिलंय, आमच्या बापांनी लिहिलंय. बाबांनी म्हणण्यापेक्षा बापांनी लिहिलंय. पण त्या संविधानाचं पुढे करायचं काय तेही सांगितलंय ना. त्या ह्याला घेऊन मला वाटतं की इथं जमलेल्या सगळ्या लोकांनी आपापली भूमिका ठरवायला पाहिजे. आम्ही काही लोकांनी आमची भूमिका ठरवलेली आहे. काही मैत्रिणी पाठीमागे बसलेल्या आहेत की या सगळ्या ह्याच्यामध्ये संविधानाला जे ग्लोरीफाय करून ठेवलेलं आहे ना ते जरा आता सर्वसामान्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. जर त्याला आपण नाही घेऊन गेलो परत काय होतोय, भाषणं आपण कुणासोबत करतोय, ज्यांना हे मान्य आहे त्यांच्या समोरच करतोय. ज्यांना मान्य नाही त्यांचं काय, त्यांच्यापर्यंत आपण कशा पोहोचणार आहोत, ती जबाबदारी कोणाची आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्ताने करायला पाहिजे. म्हणजे आता आग आपलं घर आगीत गेले की घर आगात आले, काय आलं असेल ते आलं असेल. पण मी म्हणते माझ्यासोबत झालंय. 22 तारखेच्या नंतर मुमताज शेख नावाची मुलगी किंवा अकबर शेख नावाचा कोणी इसम मोकळेपणाने फिरू शकतो की नाही याची गॅरंटी राहिलेली नाही. काय करणार आहोत आपण, आपलं काय नियोजन आहे, आपण कसं ह्याच्यामध्ये जाणार आहोत. जे भीतीचं वातावरण केलेलं आहे त्याचा सगळा संबंध रोजगाराशी येतोय, आरोग्य यंत्रणेशी येतोय, सगळ्यांशी येतोय. तुम्ही एक गोष्ट अशी वेगळ्या ह्याच्यामध्ये बघूच शकत नाही. तुम्हाला त्या चष्म्याने त्या दुर्बिणीतूनच बघावं लागेल. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, मला वाटतं की इथं बसलेल्यांनी ते ठरवायला पाहिजे. आम्ही काय करतोय, आम्ही जातोय घरामध्ये हर घर संविधान मोहीम घेऊन जातोय. काय करायचंय बाबा, संविधानाची प्रास्ताविका आहे, त्याचा हा अर्थ आहे, त्याच्यामध्ये हे मूल्य आहेत, हे अधिकार आहेत. पाणी येत नाही या निमित्ताने भांड, रेशन मिळत नाही या निमित्ताने भांड, शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही या निमित्ताने भांड. दुसरं तुम्ही काय सांगणार आहात, आज जगण्या मरण्याचे प्रश्न एवढे अवघड करून ठेवलेले आहेत, रोजगाराचे प्रश्न एवढे अवघड करून ठेवलेले आहेत. फिलॉसॉफिकल बोलल्याच्या नंतर कोण ऐकणार आहे आपलं. वैचारिक बोलायला पाहिजे, ते असायला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण माझं पोटच भरत नसेल, तुम्ही तुमचे विचार ऐकून माझं पोट भरणार आहे का, हा खरा मुद्दा आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी भटके विमुक्त आणि दलित मुस्लिम महिलांसोबत काम करते. आता असं सांगावं लागतंय बरं का, दलित मुस्लिम भटके विमुक्त. आता जे माणूस म्हणून माणसाला केंद्रस्थानी ठेवून ज्या संविधानाची रचना झाली होती त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना एकत्रित आणावं लागतंय. कारण हे अजून तिथेच आहेत, हे प्रश्न अजून तिथेच आहे. पारधी आदिवासी समाजातील पारधी समूहाकडे मी गेले होते आणि ते त्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का आहे, हे सगळं आहे. त्यांच्याशी आम्ही बोलत होतो की काय होतं बाबा असं तुम्हाला वाचवणारं, काय झालं होतं की तुम्ही एवढं आणि एक वकीलही जेवढे कायदे आणि त्याच्याबद्दल व्यवस्थित विश्लेषण करून सांगत नव्हते, ते आजोबा सांगत होते. तर ते म्हणाले की कसं काय, म्हणजे अहो संविधान आहे ना, बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही लढू शकता. जर हे पालावरती राहणाऱ्या पारध्याला कळलेलं असेल तर आपल्या सगळ्या लोकांनी बघायला पाहिजे की आपण सगळे कुठे या सगळ्या ह्याच्यामध्ये बसतो आणि ही लढाई कशी करता येऊ शकेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल, जाऊन 4 लोकांशी रोज बोलायचंय, जास्त काही नाही. म्हणजे मी खूप प्रॅक्टिकल ह्याच्यामधले अनुभव मी तुम्हाला सांगते आणि जे आम्ही करत आलेलो आहोत, ज्या ह्याने आम्ही जातोय. आज वस्त्यांमध्ये जर ती भीती निर्माण झालेली असेल तर आपण सगळं जाणार आहोत का ती भीती दूर करायला, आपण जाणार आहोत का. आता जे काही सुरू आहे आपल्या राजसत्तेमध्ये असणाऱ्या जे सरकार म्हणून जे आहेत त्यांच्याकडे बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याची जी अवस्था आहे ते बघा. रोज उठून कोण कुठल्या खुर्चीवर जाऊन बसेल आपल्याला माहिती नाही. 2 वर्ष झालं महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाहीये, नगरसेवक आलेले नाहीये. जे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत होते, आपल्या जवळचे होते, आता ते काम कसे करतात, भ्रष्टाचार करतात, त्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते. पण असं संविधानिक पदच जर घालवण्याची भाषा होत असेल, तुम्ही किती लोकांनी बातम्या वाचल्यात मला माहिती नाही, पण मिसिंग यू नगरसेवक नावाची एक कॅम्पेन झाली होती आणि त्याच्यामध्ये चर्चा अशी होती की पाहिजेच नाहीत हे नगरसेवक,
कशाला पाहिजे आपल्याला? सगळं काम तर प्रशासकीय यंत्रणाकडे जाऊन होतंय. आता हे कोण म्हणत होते जे टावरमध्ये बसलेले आहेत, ज्यांना सगळं एक फोन केला की पाणी येतं, सगळं त्यांची लाईट गेली की सगळ्या गोष्टी होतात. जे गरीब गरजू लोक, ज्यांना दुसरं कोणी वालीच नाहीये, ते किमान नगरसेवकांकडून किंवा जे कोणी आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे जाऊन भांडत होते, तेही जर राहणार नसतील तर आपण कुठे आहोत आणि काय करतोय याच्याबद्दल आपण बघायला पाहिजे. आपला प्रॉब्लेम झालाय की आपल्याला प्रश्न पडत नाहीत. मनुस्मृती की संविधान हा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असतानाच संपवलेला होता. पहिले त्यांनी मनुस्मृती जाळून टाकली आणि नंतर संविधान भारतीय जनतेला म्हणजे आपण आपल्यालाच अर्पण केलंच. या दोन घटना भारताच्या इतिहासामधल्या सर्वात महत्त्वाच्या घटना आहेत. आपण एका मध्ययुगीन आणि अत्यंत बर्बर म्हणजे ज्याला बार्बॅरिक असं म्हणू शकता इंग्रजीत, त्या प्रकारच्या आयुष्यातून संविधानामुळे एका सिव्हिलाइज म्हणजे नागरी संस्कृतीमध्ये आणि नागरी विश्वामध्ये प्रवेश केला. संविधानामुळे आपल्याला जे अनेक अधिकार मिळाले, मला असं मी आत्ता तुषारजींशी एक असंच आपलं बोलत होतो, बाजूला बसल्यामुळे आम्ही बोलत होतो, तर मी म्हटलं संविधान जसं आहे तशा प्रकारचं स्वातंत्र्य खरं तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाहीये. म्हणजे आज आपण ज्यांच्या बलिदानामुळे एकत्र इथे जमलेलो आहोत, ते पॅन्थर भागवत जाधव, त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. तर त्यांचा मृत्यू आणि तेव्हाची जी घटना आहे सगळी, आणि पोलिसांनी ज्या अमानुष पद्धतीने तेव्हाच्या कार्यकर्त्यांना, नंतर ते दिग्गज म्हणून प्रसिद्ध झाले, तर जबी पवार सर असतील, नामदेव ढसा असं, यातले बहुतेकांचा इंटरव्ह्यू घेण्याचा मला भाग्य लाभलेलं आहे सुदैवाने. बहुतेकांचे मी घेतलेले आहेत, म्हणजे शाहीर विठ्ठल उमपांचा पण घेतलेला आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की या सगळ्यांनी नंतर त्यांचं दिग्गज म्हणून नाव झालं, तरी सुद्धा त्यावेळेला पोलिसांनी निळं होईपर्यंत त्यांना मारलं होतं. ही गोष्टच हे दर्शवते की आपण संविधान पूर्णपणे अंमलात आणायला तेव्हाही यशस्वी ठरलोच नव्हतो. तेव्हा ज्या पायवाटा होत्या त्याचे आता महामार्ग झाले, एवढंच. मनुस्मृती या देशातल्या उच्चवर्णीयांच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. ताकद आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत ते चुप्प बसले होते, एवढंच. म्हणजे मला माहिती आहे की पॅन्थरचा मोर्चा असो किंवा शिवसेनेचा मोर्चा असो, पार्ल्यातून जायला लागला किंवा वरळीतून जायला लागला की या मनुवाद्यांनी खिडक्या बंद करून मोरीत लपायचे, ते आता उघडपणे नथुरामजी गोडसे यांच्या पुण्यतिथी जयंत्या करायला मोकळे झालेले आहेत. आणि नथुरामजी गोडसे असंच म्हणतात त्यांना. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे ज्या लेवलला हे सगळं आलेलं आहे ते अचानक 75व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या आपण अचानक गुलामीत खितपत पडलो अशातला भाग नाहीये. म्हणजे आपण गुलामीत खितपत पडतोय हे सत्य आहे. म्हणजे आज जे सभापतींनी केलं ते सर्वोच्च न्यायालयाचा अपमान तर केलाच, पण संविधान बाह्य कृती केली. आणि यावर टिप्पणी करायला आता काहीही हरकत नाही, कारण समोरचा माणूस जर बुद्धिबळ खेळून न खेळणार असेल, तुमच्याबरोबर समोर बसून तो सरळ तुम्हाला गुद्दे लगावणार असेल, तर तुम्ही त्याच्याशी बुद्धिबळ कसं खेळू शकता? तुम्ही नाही खेळू शकत त्याच्यावर. तुम्ही ज्या नियमाने खेळणार होता. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा या संविधानाची निर्मिती झाली तेव्हा सुरुवातीच्या पिढ्या आदर खूप संविधानावर होता. नेहरूंच्या काळामध्ये संविधानाचा सर्वात जास्त आदर केला गेला. पण उत्तरोत्तर जशा स्मृती फिकट होत गेल्या आणि नव्या पिढ्या आल्या, त्यांना ते शोषण, ते दमन माहीत नव्हतं. म्हणजे इथे असलेले माझे अनेक पॅन्थर मित्र आहेत, भीमसैनिक आहेत, आंबेडकरवादी मित्र आहेत आणि समाजामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत होत्याचं कारण त्यांना ते भोगायला लागत होतं. म्हणजे सगळं झाल्यावर सुद्धा
आज मुसलमान समाजाला संपूर्ण हे भोगावं लागतंय. पण हे आज अचानक भोगायला लागतंय अशातला मी अजिबात म्हणणार नाही. कारण मी माझ्या लहान वयापासून मी वेगवेगळ्या गावात जेव्हा जात राहिलो तेव्हा माझं असं दिसलं की हे दुय्यम नागरिकत्व जे आहे ना ते मनामध्ये होतं, समाजामध्ये होतं. CA-NRC काय अचानक डोक्यातनं आलेली कल्पना नाहीये, ती लोकांच्या मनात होती. पण काहीतरी लाज, स्वातंत्र्याच्या थोड्याशा स्मृती, गांधी, नेहरू, आंबेडकरांबद्दलचा थोडासा आदर असलेल्या पिढ्या जोपर्यंत होत्या सत्तेमध्ये, आणि मुख्य म्हणजे साध्य साधन सुचितेची भीती होती एक, तोपर्यंत ते दबून राहिलं. हे हिंस्र श्वापद आपल्या मनातनं निघालेलंच नव्हतं कधी. ते मारून टाकण्यात आपण यशस्वी ठरलो होतो. मी परवाची गोष्ट सांगत होतो, म्हणजे आता तुम्ही जे आज आपण बलिदान जे आहे पॅन्थर भागवत जाधव यांचं, तेच कशाला आपण इथे इतकी नावं वाचतो आणि त्या नावांमध्ये भरच पडत राहते, ती कमी होणार नाहीत. आणि हे तर आंबेडकरवादी चळवळीचं आहे. मी मुस्लिम समाजातला, आज उमर खालिद तुरुंगात आहे. तो कोणत्या गुन्ह्यामुळे तुरुंगात आहे हे सुद्धा त्याला माहित नाही. परवा मला कोणीतरी मुलाखतीत विचारलं, तू असा एक बोल, मी काहीतरी कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोललो तर म्हटलं तू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. म्हटलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असण्याकरता कोर्टाला स्वतःच्या गरिमा माहित पाहिजे आधी, पहिली गोष्ट म्हणजे. आज परिस्थिती अशी आहे की मी डावा हात वर करून बोलतोय म्हणून मी डावा आहे आणि म्हणून मी अर्बन नक्सल आहे अशी कथा विणून मला 7-8 वर्ष आतमध्ये टाकण्यात येऊ शकतं. मी सांगतो, परवा मध्ये सोलापूरला आत्ता मी एक ते सरफराज अहमद नावाचा चांगला कार्यकर्ता आहेत आणि विचारवंत पण आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिलीत. राम पुनियांनी, डॉक्टर राम पुनियांनी आणि मी दोघे गेलेलो. राम पुनियांनी सरांचं एक पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते आलं आणि सरफराजच्या पुस्तकाचं झालं. तेव्हा मी भाषण करण्याच्या अगोदर मी आणि राम पुनियांनी बसलेलो असं आतमध्ये, असं आम्ही असं बसलो. अचानक खूप पोलीस आले. त्या दिवशी काय झालं होतं, विषय याच साधारणपणे संविधानासंबंधित होता. तर आणि मुख्य मुद्दा असा की या संविधानावर सत्ता पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संक्रांत आणली वगैरे असं काहीतरी त्याच्यात होतं. त्या विषयाच्या नावातच होतं ते. तर सकाळी आदल्या दिवशी अनेक अभाविपची मुलं, तरुण भगव्या टोप्या घालून पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तक्रार केली आणि सांगितलं आम्ही सभा उधळून लावू. त्यामुळे वातावरण तंग वगैरे होतं. मी गेलो तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस हजर होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून ती सभा अत्यंत चांगल्या आणि शांतपणे पार पाडायला मदत केली. परंतु मला सांगण्याचं आहे, तुम्ही त्यांचं त्याच्यासाठी आभार पण मानले त्या भाषणामध्ये. मुद्दा तो नाहीये. मुद्दा मी आणि राम पुनियाजी जी बसलो होतो तिथे विदाऊट युनिफॉर्म जे पोलीस दलातले जे असतात ते आले आमच्याकडे आणि नम्रपणे म्हणाले की हे 2 फॉर्म आहेत, त्याच्यावर फक्त तुम्ही दोघे जण सह्या करा. तर पुनियांनी सरांनी माझ्याकडे बघितलं की काय करायचं आपण म्हणून. तर मी म्हटलं थांबा जरा. तर त्याच्यात मी जातीय विद्वेष फैलावणार नाही, मी दंगल भडकवणार नाही, अशा प्रकारची काय काय कलमं लिहिलेली होती आणि त्याच्या खाली आम्ही सह्या करायच्या होत्या. म्हणजे ज्यांनी हे सगळं करून सत्य देऊन बसले त्यांनी ही कलमं लिहून आम्ही ते शांत करायला आलोय, तर त्यांना ते भडकवणार नाही अशी सही घ्यायला निघाले होते, अर्थात व्यवस्थेच्या मार्फत. तर मी पोलिसांना म्हणालो की सर असं आहे की मी समजू शकतो हे तुमचं काम आहे, तुम्हाला सोपवलेलं आहे, पण तुम्ही जरी मला अरेस्ट केली आणि मला अनंत काळ तुरुंगात ठेवलं किंवा काही केलं, काही म्हणजे ज्या लोकांनी धमकी दिली त्यांनी गोळ्या जरी घातल्या, तर याच्यावर मी सही करणार नाही. याचं मुख्य कारण असं आहे की मी जी काल्पनिक गुन्हा करणार आहे त्याच्यासाठी आधी मला दोषी तुम्ही धरूच शकत नाही. म्हणजे त्याच्यात तुम्ही ऍड करा, नाही तर मी दरोडा घालणार नाही, मी बलात्कार करणार नाही, असं भरपूर ऍड करा आणि प्रत्येकाकडनं सही घ्या. आणि दुसरी गोष्ट, सोलापूरमध्ये म्हटलं शरद पोंक्षे येऊन नथुराम गोडसेवर नाटक करतो तेव्हा तुम्ही ही सही घेतली होती का? नाही म्हणले. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं नाही का? तर नाही म्हणाले. म्हटलं गृहमंत्र्यांना मी फोन करू का? ते म्हणले एवढ्या वरच्या लेवलला बोलण्याची गरज नाहीये. मग म्हटलं तुम्हाला जे हवं ते लिहा त्याच्यावर आणि तुम्ही हे घेऊन जा. तर राम पुनियाजी पण म्हणाले की राजू जो बोल रहे हैं वो मैं भी वही करूंगा, नहीं लिखूंगा.
मग त्या फॉर्मवर पोलीस अधिकाऱ्यांनी जे लिहिलं की या दोन्ही यांनी रामपुनी आणि राजू पुरळेकरांनी या सही करायला नकार दिली. म्हटलं काहीतरी कायदेभंग वगैरे आपल्या हातून होत असेल तर त्या मानाने गांधीजींचा थोडासा अनुयायी आपण आहोत असं मानता येईल. तो काय कायदेभंग नाहीये, मुळात तो कायदाच नाहीये, म्हणजे अशा प्रकारे आधीचाही घेण्याचा. पण संविधानाने मला हा अधिकार दिला होता. लक्षात ठेवा, मनुस्मृती असती आणि सेंगोल घेऊन राजा जर असता कोणता तरी, तर राजाचा हुकूम आहे, सही करायला पाहिजे. आणि ब्रह्मवृंदाने ठरवलेल्या या कागदावर जर तुम्ही सही केली नाही तर तुम्ही मृत्यूदंडास पात्र आहात असं मनुस्मृतीने जाहीर केलं असतं तर मला पर्याय पण नव्हता. मला माझं प्रोटेक्शन काहीच नव्हतं. माझे हक्क, माझ्या जाणीवा, माझं कर्तव्य मला माहीत असणं आणि त्यामधून मला या समाजामध्ये काही चांगलं करता येण्याची क्षमता माझ्यामधली वापरता येणं, ही गोष्ट मी संविधानामुळे प्राप्त करू शकतो. मी इथे बसलेला असताना आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हातामध्ये जवेदादांचा लेख हा आला असेल. त्यात जे नमूद केलेलं आहे त्यांनी, भागवत जाधवचा मृत्यू हा कसा झाला, कुठल्या मोर्चात झाला, त्या मोर्चाची पार्श्वभूमी काय होती. त्या मोर्चाची पार्श्वभूमी ही होती की एक बाय इलेक्शन लागलेलं होतं लोकसभेचं, आणि त्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरती या मतदारसंघात आपण बहुसंख्य आहोत, त्यामुळे आपण दबाव निर्माण करू शकतो राजकीय दृष्ट्या, म्हणून आपण या निवडणुकीवर बहिष्कार घालूयात असा निर्णय पॅन्थरने घेतला. तो निर्णय जवीदादांनी त्या सभेमध्ये मांडला, तो प्रस्ताव, तो ठराव. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढचे जे काही घटनाक्रम घडले, दगडफेक झाली, सभा उधळली गेली, त्याचा निषेध म्हणून जो मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये भागवत जाधव हा पॅन्थर धारातीर्थी पडला, त्याचा खून करण्यात आला. जी परिस्थिती त्या काळची होती आणि जी परिस्थिती आजच्या काळची आहे, यात गुणात्मक दृष्ट्या काय फरक झालाय याचा शोध आपण सगळ्यांनी आता स्वतः घेण्याची गरज आहे. पॅन्थर हा पक्ष नव्हता, ती संघटना होती, पण पॅन्थरची लढाई ही राजकीय होती. केवळ सामाजिक लढाई लढत नव्हतं पॅन्थर, तर पॅन्थर ही राजकीय लढाई लढत होता. आणि पॅन्थरचा स्टँड हा राजकीय होता, त्या सभेचा अजेंडा हा राजकीय होता, का आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालतो. पॅन्थरने जो लढा उभा केला, असं म्हणतात ना की मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून पुढची पिढी भविष्याकडे बघत असते. या सगळ्या पॅन्थरच्या खांद्यावर बसून आमच्या पिढीने भविष्य बघितलं. मधल्या काळात अशी एक पिढी आली होती की जी खांद्यावर कोणाला बसूच देत नव्हती. तिचं म्हणणं होतं की मीच पाहणार, तुम्हाला काही दाखवणार नाही पुढचं. पण त्याही पिढीला शेवटी नव्या पिढीने खांद्यावर बसून दाखवलं आणि पुढचं बघतायत. हे सगळे स्थित्यंतर जे चळवळीतले हे घडत असताना मला असं वाटतं, एक आता मागे राधिका आपटेची एक वेब सिरीज आली होती, त्यात बुद्धिस्ट मॅरेज दाखवलेलं आहे, आणि त्यात तिचं एक वाक्य आहे, तुषारजी, तिला जेव्हा विरोध होतो त्यावेळेला ती म्हणते की एव्हरीथिंग इज अबाउट पॉलिटिक्स, नथिंग इज पर्सनल. मग जर प्रत्येक गोष्ट ही राजकीय असेल तर मग राजकीय बोलायला लाजायचं का, आडपडदा ठेवायचा का, आपण थेट आणि स्पष्ट का बोलत नाही. भूमिका सुद्धा घेताना आपण थेट आणि स्पष्ट का घेत नाही, हा प्रश्न आता अनेकांनी स्वतःला विचारला पाहिजे, जे कचरतात राजकीय बोलायला, राजकीय निर्णय घ्यायला आणि राजकीय वर्तन करायला. सीएए एनआरसीचा कायदा असेल, महंतांनी आणलाय का, साधू संतांनी आणलाय का, देशाच्या संसदेमध्ये राजकारण्यांनी आणलाय. मणिपूर जळलं, जाळल्या गेलं, गोध्रा कांड 2 असं ज्याचं वर्णन काही जणांनी केलेलं आहे, जे गुजरात मॉडेल गुजरातमध्ये मोदींनी इन्व्हेंट केलं, त्याचं यशस्वी इम्प्लिमेंटेशन त्यांनी तिकडे मणिपुरात केलं. खात्रीने सांगू शकता उद्या महाराष्ट्रात होणार नाही, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात, तिकडे साऊथमध्ये होणार नाही, याची खात्री कोणी देऊ शकता. मग जर हे सगळं राजकीय असेल, हा लढा राजकीय असेल, तर मग आपलं वर्तन, आपला विचार, आपला निर्णय आणि आपला लढा हा राजकीय का असू नये, तो राजकीयच आहे. महात्मा फुल्यांनी, छत्रपती शाहूंनी, बाबासाहेबांनी दिलेला लढा हा राजकीय होता. ज्या संविधानाच्या
ऑप्शनमध्ये आज मनुस्मृती आहे का, हा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. ती मनुस्मृती काय, कायदेत संविधान काय आहे, कायदा आहे, कुणी केलाय? जे राज्यकर्ते होते त्यांनी केला. मनुस्मृती धर्माच्या राज्यकर्त्यांनी केला आणि संविधान हा लोकांनी पाठवलेल्या राज्यकर्त्यांनी केला. पण हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी सांगितलेला मुद्दा आपण 26 नोव्हेंबर किंवा 26 जानेवारी या 2 दिवशी बोलतो आणि मधल्या काळात विसरून जातो. लोकशाहीचं सामाजिकरण झालंय का आणि ते करण्यासाठी मी काही केलंय का, किंवा इथल्या व्यवस्थेने ते घडू द्यावं यासाठी काही केलंय का, की माझा साहेब, साहेबाचा पोरगा, नंतर साहेबाचा नातू, साहेबाचाच पंतू, या घराणेशाहीलाच मी लोकशाही मानत आलोय. पुतण्या इकडे गेला, मुलगा तिकडे गेला, याच्याच गप्पा आपण करायच्या का? यांच्या कुटुंबशाहीला आपण लोकशाही मानत आलो आहोत का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या एखाद्या ऊसतोड कामगाराच्या पालापर्यंत किंवा एखाद्या पारध्याच्या पालापर्यंत लोकशाही पोचली की नाही पोचली मला माहिती नाही, पण इथे मानखुर्दमध्ये गेल्यावर लोकशाहीचा रोज गळा घोटला जातोय. डम्पिंग ग्राउंडमध्ये रोज लोकशाही मारली जाते. हे मला इथं दिसतंय मुंबईमध्ये, जिला तुम्ही राजधानी म्हणता. आणि तिच्यासाठी आपण काय करतोय? पांढरपेशे. आपण एनजीओ काढू शकतो, त्याच्यावर फंडिंग घेऊ शकतो, पण ते बदलण्यासाठीचं काही राजकारण आपल्याकडनं घडतोय का? आपण तो राजकीय लढा लढतोय का? नाही लढत आहोत. एक महत्वाचा मुद्दा मुमताजच्या बोलण्यात आला, लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न. पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचाच आहे, पण या ठिकाणी एक गोष्ट मी अंडरलाईन करू इच्छितो. आंबेडकरी चळवळ ही भाकरीसाठीची चळवळ नाही. फक्त भाकर महत्वाचीच आहे, पण आंबेडकरी चळवळ ही भाकरीसाठीची चळवळ नाही, ती आत्मसन्मानाची चळवळ आहे. तो आत्मसन्मानाचा लढा आहे. या ठिकाणी संविधानाने आम्हाला तो आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, तो मार्ग दिला, म्हणून आम्हाला संविधान हवंय, म्हणून आम्ही संविधानाच्या बाजूने या ठिकाणी उभे आहोत. पण ते संविधान गाडण्यासाठी, ते फाडण्यासाठी, ते संपवण्यासाठी दर दिवशी जे राजकारण केलं जातंय, त्या राजकारणाच्या संदर्भानं आपण सजग आहोत का? त्या बाबतीत काही आपण बोलतोय का? नाही बोलत. 2014ला मोदीची सत्ता आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे आणि जे काही समाजवादी किंवा सवर्ण लोकांचे पक्ष आहेत, त्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण पहिला फटका बसला मीडियामधून. तुमचे पॅनल डिस्कशन कमी करण्यात आले, तुमचे संपादक तिथून हटवण्यात आले तुमच्या विचारांचे, आणि संघाच्या किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांची भरती तिथं सुरू झाली. मग आमच्या रवीश कुमारांनी त्याला एक छान नाव दिलं, गोदी मीडिया. जो सरकार के गोद में बैठी है, किसी के गोद में बैठी है, वो गोदी मीडिया. कधी दिलं? 2014 मध्ये. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सोकॉल्ड सगळ्या देशातल्या या पक्षांना मीडियातला हा चटका 2014 मध्ये बसलाय. तुषारजी, आम्हाला ज्या दिवशी मीडिया सुरू झाला त्या दिवशीपासून बसलेला आहे. आम्ही तर तेव्हापासून मीडियाने नाकारलेलो होतो. म्हणून तर 1920 साली बाबासाहेबांनी मूकनायक काढलं. ज्या टिळकांच्या केसरीमध्ये आमच्या बातम्या छापल्या जात नव्हत्या, आमच्याबद्दल काही बोलल्या जात नव्हतं, मूकनायकची सुरुवात का केली बाबासाहेबांनी? हे सगळं आपलं नाकारले पण एका बाजूला. मात्र सगळ्यात महत्वाचा जर का काय विशेष असा गुण मला आंबेडकरी चळवळीचा दिसत असेल तर तो इन्क्लुझिव्हनेस आहे. इन्क्लुझिव्हनेस जो आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला स्वतः सोबत घेणं, त्याला जोडून घेणं. व्यक्तीचा द्वेष हा आंबेडकरी चळवळीत नाही, आंबेडकरी विचारात नाही. मात्र जी विषारी आणि विखारी वृत्ती आहे ती ठेचण्यासाठी मात्र आंबेडकरी चळवळ द्वेषाने काम करते. तेच काम आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत. आज हे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स आंबेडकरी चळवळीत खूप कमी ठिकाणी दिसतं. महाराष्ट्रात जर का आता तुम्हाला वाटेल की हा पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून नाव घेईल, पण मला दुसरे तुम्ही ऑप्शन सांगा. बाळासाहेब आंबेडकरांनी जे ओबीसीना सोबत घेऊन इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स केलं, ते पॉलिटिक्स कुठे दिसतंय इतर ठिकाणी आपल्याला? हे महत्वाचं आहे. आज गरीब मराठा ही टर्म बाळासाहेबांनी कॉइन केली. मोठ्या प्रमाणात आज गरीब मराठा जो श्रीमंत मराठ्यांमुळे, सरंजामी मराठ्यांमुळे रस्त्यावर आलेला आहे, त्याच्या दुःखाचं विश्लेषण बाळासाहेबांनी केलं. आज तो आंदोलन करणारा, तो गरीब मराठा समाजातला पोरगा हा आंबेडकरी चळवळीतल्या एका नेत्याकडे आशेने बघतोय. ही एक महत्वाची गोष्ट. ही स्थित्यांतर आहेत सामाजिक, आणि ही दर दिवशी चालू राहणारी आहेत, ही थांबणारी नाही आहेत. एखादी घटना घडली म्हणून थांबत नाही. जसा समाज स्टॅटिक नाहीये, दर दिवशी माणसं जन्माला येणार, दर दिवशी माणसं मरणार. समाज प्रवाही येतं, तशी ही चळवळ सुद्धा प्रवाहीच ठेवावी लागणार आहे. पॅन्थरनी त्यांच्या काळात केलं, मला माझ्या काळात करावं लागणार आहे, पुढे माझ्या पुढच्या पिढीला करावं लागणार आहे. हे काम अव्याहतपणे सातत्याने चालू ठेवायचं आहे. पण भागवत जाधव का मरतो?
हे मी विसरता कामा नये. भागवत जाधव का मारला जातो याचा जर मला विसर पडला तर उद्या माझ्याही डोक्यात दगड पडणार आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. मात्र हा विसर आज माझ्या बहुसंख्य समाजबांधवांना पडताना दिसतोय की काय, अशी मला शंका वाटायला लागलेली आहे. एकूण आपल्या देशातलं जर वातावरण बघितलं तर एक गोष्ट स्पष्टपणे मान्य केली पाहिजे की आपल्या देशातली लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीच्या नावाचं ढोंग चाललेलं आहे. हुकुमशाही तुमच्या उरावरती बसलेली आहे आणि संविधान निष्क्रिय आणि निस्सत्वाचं झालेलं आहे. मगाशी तुषारजी म्हणाले, त्यांनी जे उदाहरण दिलं की आता तुम्ही रस्त्यावरती उतरलात का, रस्त्यावर उतरायला कोणी तयार नाहीये. मगाशी काही जण म्हणाले, मला वाटतं ते मला आपण झालेलं नाही. आम्ही भागवत जाधवांच्या स्फूर्तीचा कार्यक्रम मोकळ्या मैदानात घ्यायचो, लवलंच्या 240 मध्ये बिल्डिंगच्या. आता आम्ही अत्यंत वातानुकूलित प्रस्थापितांच्या शिवाजी मंदिरात आलेलो आहोत. वाईट नका वाटून घेऊ, पण मला आपण असेंडिंग ऑर्डरला नाही तर डिसेंडिंग ऑर्डरला चाललो तसं वाटायला लागलंय. मी व्यक्तिशः कोणावरती टीका करू इच्छित नाही, परंतु काही गोष्टींच्यावरती बोट ठेवलं पाहिजे. भागवत जाधव त्यांचा खून केला कोणी? शिवसेनेने केला. खून करणारा शिवसैनिक सापडला का? नाही सापडला. आजची अशी परिस्थिती आहे, भागवत जाधव जर असते आणि त्याने आंबेडकराईट विचार मांडला असता तर भाजप आणि शिवसेनेचे आणि RSSचे दलाल झालेले आणि स्वतःला भीमसैनिक म्हणणाऱ्या लोकांनीच त्यांचं खून केलं असतं. या परिस्थितीतून चाललो होता. मला कळत नाही, बऱ्याच ठिकाणी मी बोलतो मनापासून, आम्ही आंबेडकरवादी आहोत असा आमच्यावरती आरोप असतो. आम्ही काँग्रेसमध्ये असतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतो, आम्ही शिवसेनेत असतो, शिंदे सेनेत असतो, भाजपात असतो, तरीही आम्ही आंबेडकरवादी असतो. म्हणजे नक्की झाले काय? आंबेडकरवाद बदललाय की आमचा वैचारिक नैतिक अधपतन झालाय? त्याचा जरा गांभीर्याने विचार करा. पॅन्थरची वीज कोसळली होती. पॅन्थरमुळे काय काय झालं त्या तपशिलात मला जायचं नाही. अजूनही बरेच लोक आपल्याला पॅन्थर वगैरे असं म्हणतात. पॅन्थर नावाच्याच मला वाटतं 50 संघटना असतील आता. कुठेही संघर्ष नाही, पॅन्थर नाव आहे. बरेच लोक सांगत असतात आम्ही पॅन्थरमध्ये असताना येऊ केलं, आम्ही तेऊ केलं, आम्ही असं केलं, आम्ही असं संघर्ष केलं, तसं केलं. मान्य करतो, कोणी काय काय किती किती संघर्ष केला जनतेला माहिती. आंबेडकर आहे. मुद्दा असा आहे, तुम्ही त्या खाली काही तीर मारले, इतिहासामध्ये त्याची नोंद होणारच आहे निपक्षपातीपणे. परंतु तुम्ही आता कुठे आहात त्याचा हिशोब आंबेडकरी जनता विचारणार आहे. आता शिवसेनेबरोबर असलेला
पॅन्थर असू शकत नाही. आता भाजपबरोबर असलेला मोदीच्या पालख्या उचलणारा, पायताण उचलणारा आंबेडकरवादी असू शकत नाही. दलालांना दलालच म्हटलं पाहिजे. जर तुम्ही दलालांना दलाल म्हणण्याची ताकद जर हरवले, तुम्हाला जयभीम बोलण्याचा अधिकार नाही. मला एवढं सांगायचं तुम्हाला, वाटोळ झालेलं आहे सगळं, काही होऊ शकतो. या मोदीनं तुमचं आरक्षण संपत टाकलेलं आहे. आरक्षण राहिलेलं नाही. मोदीनं रेल्वे विकली, मोदीनं विमानतळ विकली, मोदीनं खाणी विकल्यात हा तुमच्या, मोदीनं नद्या विकल्या, बंदरं विकली, अख्खा देश विकायला घेतलेला आहे. आरक्षण राहिले कुठे? आणि तुम्हाला सांगतो मी, हा मोदी परत जर सत्तेवर आला ना, शेवटची निवडणूक असेल. हा देश प्रदीर्घ तुरुंगवासात जाणार आहे. एका कवीने म्हटलेलं आहे, बहुत अंधियारा हुआ है, अभी तो उजाला होना चाहिए, किसी भी तरह से हो, लेकिन ये मौसम बदलना चाहिए. बदललं पाहिजे सगळं. इथं मी बघतो नुसते दलाल, हा त्याचा दलाल, तो त्याचा दलाल, तो त्याचा दलाल. मला काय गोष्टींचा स्पष्ट खुलासा करायचा आहे. तुमचे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवा. गांधीजींच्या बद्दल आम्हाला आमच्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत वाईटच शिकवलं. त्यांचा गांधीजींचा द्वेषच करायला शिकवला. मग जर गांधीजी एवढे दलितांच्या विरोधात होते, तर नथुराम गोडसेंनी त्यांचा खून का केला? तो इतिहास बघा. स्वातंत्र्याची जी अत्यंत संकुचित मागणी करणार जे एखाद्या क्लब सारखं जे संघटन होतं काँग्रेसचं, त्याची गांधीजींनी मास मुवमेंट केली. पूर्वी काँग्रेस फक्त ब्राह्मणांच्या हातात होती, ती टिळकांची काँग्रेस होती. गांधीजी ज्या वेळेला 15 साली आले भारतामध्ये, त्यांनी जन आंदोलन सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन वर्ग हा काँग्रेसमध्ये जायला लागला आणि ब्राह्मणांची सत्ता धोक्यात आली. मग मास मुवमेंट उभी करणारा हा महापुरुष गांधीजी, ज्यांना समजण्यामध्ये आतापर्यंत आम्ही फार चुका केलेल्या आहेत. कारण बाबासाहेबांनी गांधीजींच्यावर टीका केली म्हणजे आम्हाला आपोआप तो अधिकार प्राप्त होतो, असा आमचा सगळ्यांचा समज आहे. मतभेद आहेत गांधीजींच्या बरोबर, आहेत मतभेद, आमचे अजूनही आहेत. परंतु या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये गांधीजींचं जे ऐतिहासिक काम आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. त्याचबरोबर 15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिश जाऊन इथे भारतीयांची सत्ता आली, पेशवाई स्थापन झालेली 15 ऑगस्ट 1947 त्याचं सगळ्यात मोठं श्रेय गांधीजींना जातं. आणि म्हणूनच गांधी राजकारणात आल्याच्या नंतर RSSची स्थापना झालेली आहे. RSSची स्थापना तशी झालेली नाहीये, ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं म्हणून. आणि RSSचा धोका बाबासाहेबांना कळला होता. RSSची स्थापना 1925 साली झाली आणि समता सैनिक दलाची स्थापना त्याच्या 2 वर्षानंतर झाली. एक गोष्ट लक्षात ठेवा, गांधीजींचं जन आंदोलन आणि बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांतिकारक राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विचार घेऊन आपल्याला आता उभं राहिलं पाहिजे आणि मोदीचा निर्णायक पराभव केला पाहिजे, पेशवाई गाडली पाहिजे. हे जर आपण करू शकत नसो तर नुसती ही चर्चा प्रक्रिया करण्यात काय अर्थ नाही. मला तुम्हाला कळकळीनं सांगायचं,
मोक्षाला धोकादायक ज्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्यांचा आपण निषेध केला पाहिजे. घराणेशाहीचा निषेध केला पाहिजे. ती घराणेशाही कोणाची असू दे. जगातली देखणी गवाई मी भीमाची लेखनी गवाई मी भीमाची लेखनी गवाई मी भीमाची लेखनी. काळ्या मनोचा इमला मी पाडिला त्यात मनोचा मुडदा मी गाडीला. काळ्या मनोचा इमला मी पाडिला त्यात मनोचा मुडदा मी गाडीला. मुडदा मनोचा मीच पाडिला रणी गबाई मी भीमाची लेखनी गबाई मी भीमाची लेखनी. जय भीम. नमो बुद्धाय.